नागपूरमध्ये एका डॉक्टर पतीनं आपल्या पत्नीची हत्या केली आहे। चारित्र्याच्या संशयातून पतीनं पत्नीची हत्या केल्याची माहिती आहे। डॉक्टर अर्चना राहुल असं त्या हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे, तर डॉक्टर पती अनिल राहुले असं आरोपीचं नाव आहे। डॉक्टर अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयामध्ये फिजिओथेरपिस्ट या विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या, तर डॉक्टर पती अनिल राहुले हा छत्तीसगडच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टर आहे। पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, काय अधिक सांगाल? सुवर्णा, खरं तर अतिशय धक्कादायक प्रकार आहे, कारण व्यवसाय आणि डॉक्टर असलेल्या कुटुंबामध्ये अशा पद्धतीने चारित्र्याच्या संशयावरून थेट पतीनंच जे आहे ते आपल्या पत्नीची हत्या केल्याची ही सगळी घटना आहे। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतल्या लाडीकर लेआउटमध्ये राहणाऱ्या अर्चना राहुले यांच्या पतीनं अनिल राहुले यांनी जे आहे ते पत्नीची आपल्या भावाला मिळून जी आहे ती हत्या केलेली आहे। आणि ही हत्या म्हणजे त्यांचे हे कृत्य उघडकीस येऊ नये यासाठी आधी घरी चोरी झाली आणि त्या चोरांनी जे आहे ते छडा लागू नये याकरता त्यांच्या पत्नीची हत्या केल्याचा दावा जो आहे तो केला होता। मात्र पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या आणि या सगळ्या प्रकरणाचा तांत्रिक तपास केल्यानंतर आता तपासामध्ये ही बाब समोर आलेली आहे की अर्चनाचे पती अनिल राहुल आणि पतीचे लहान भाऊ रवी राहुल या दोघांनी जी आहे ती अर्चना राहुले यांची हत्या केलेली आहे। खरं तर अर्चना राहुले या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपिस्ट आहेत आणि आरोपी असलेले अनिल राहुले देखील छत्तीसगडमध्ये एका वैद्यकीय कॉलेजमध्ये त्याचे सहाय्यक प्राध्यापक आहेत। तर या दोघांचा मुलगा MBBSच्या 3य वर्षाला जो आहे तो शिकत आहे। त्यामुळे मुलगा बाहेर होता, पती बाहेर होते, त्यामुळे अर्चना या घरी एकट्या राहायच्या आणि पतीच्या डोक्यामध्ये जे आहे ते त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा जे आहे ते संशय होता आणि या संशयामुळेच जे आहे ते पत्नीची हत्या केल्याचं आता समोर आलेलं आहे। या दोन्ही आरोपींना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि न्यायालयानं या दोन्ही आरोपींना 4 दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आता पोलिसांच्या तपासामध्ये या हत्याकांडाबाबत आणखी काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र डॉक्टर दाम्पत्यानं अशा पद्धतीनं आपल्याच पत्नीची हत्या करणं खरं तर विचार करायला लावणारी बाब आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।